बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ, प्रकरण 5. लवकर बाहेर या बाबा. येसुबाई, तुम्ही पण या. कोठूरचा गोविंद मामा घाईघाईने वाड्याच्या दिंडी दरवाजाच्या खिडकीतून आत आला. चौकात उभं राहून त्याने जोरजोरात हाका मारल्या. सकाळची 10 वाजताची वेळ. बाबा आचमन करता करता थांबले. तसंच काही असल्याविना गोविंद मामा अशा हाका मारणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. ते तसेच आचमन पळी घेऊन पडवीत आले. येसूवहिनी भाकरीचं पीठ मळत होती. ती तशीच पीठ भरल्या हाताने बाहेर आली. नारायण दप्तर भरत होता. तोही धावतच आला आणि काल रात्रीच आलेला विनायक पण हातचं काम टाकून बाहेर आला. चौकात गोविंद मामा प्रसन्न मनाने उभा होता. हातात भाजीच्या पिशव्या होत्या. त्याच्या हातातल्या भाजीच्या पिशव्या घेत विनायकाने विचारलं, असं काय झालं मामा? आता तुम्ही तात्याराव झालात. म्हणजे मी तात्या होतोच. लोक तात्यारावच म्हणतात मला. आता वेगळा तात्याराव कसा झालो मी? तात्या, तुमचा विवाहच ठरवून आलोत. काय? माझा विवाह? हो. वय झालं नाही असं का म्हणायचं तात्या? मॅट्रिकला आलात, परीक्षा दिलीत की झालात ना मॅट्रिक? गोविंद मामा, ही शुभवार्ता आणलीत तुम्ही, परंतु जरा सविस्तर सांगा ना. बाबा म्हणाले, सांगतो. अगोदर गुळपाणी आणा. आतिथ्य होऊ दे आमचं. येसूबाई, मामाला गुळपाणी द्या. त्याविना काही सांगणार नाही तो. पूजा झाली वाटतं. नैवेद्य दाखवत होतो, दूध साखरेचा. अद्याप स्वयंपाक व्हायचा आहे. मग दाखवून या नैवेद्य, म्हणजे आम्हालाही मिळेल. जरा आवरूनच या, सविस्तर बोलूया. नारायण बाळ, आज शाळेला सुट्टी. तुझ्या तात्यांच्या विवाहाची बोलणी करायचीत ना आपल्याला? नारायण आनंदाने आत गेला. येसूवहिनी बाबा गेले. गोविंद हातपाय धुवून तख्तपोसावर बसला. मामा, एकदम काहीतरीच काय? मला तर विचारायचंच. तशी आपल्याकडे पद्धत नाही. मोठी माणसं कुळ, घराणं, मुलाची आर्थिक स्थिती, शिक्षण पाहतात. मुलाला काय पाहिजे? गोविंद मामा ऐकणाऱ्यातला नव्हताच. तो म्हणाला, यथाचार यथा शास्त्रम यथा चित्तम यथा स्थितम व्यवहार मुपादत्ते यस्सह आर्य इति स्मृतः. कळला ना विनायक तुला अर्थ? ज्याची वागणूक सदाचार आणि शास्त्र धरून आहे, न्याय सर्वसमावेशक, निष्पक, निष्कपट आहे, त्याला आर्य म्हणतात. आणि विनायका, तू आर्यावर्ताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणारा आर्य आहेस, असं मी त्यांना सांगितलं. आर्थिक ओढाताण, तुझ्या शिक्षणाची आकांक्षा आहे, हे सारं त्यांना सांगितलंय मी. एवढंच नाही तर तू भगूरचा भार्गव आहेस असंही म्हटलंय. मामा, तू पण ना. विनायक काहीच बोलला नाही. येसूवहिनी गुळपाणी घेऊन आली होती. बाबाही पूजा आटोपून आले होते. सारे पडवीत बसले हे तेव्हा विनायक स्वयंपाकघरात गेला. चुलीतली लाकडं बाहेर उडून ठेवली होती. निखाऱ्यावर वरणाचा कशेला ठेवला होता. वायलावर भाजीसाठी कढई ठेवली होती. मेथी चिरून ठेवली होती आणि परातीत पीठ भिजवलेलं होतं. विनायक पाटावर बसला. लाकडं चुलीत सरकवली आणि वायलावर असल्या कढईत तेल टाकून फोडणी केली. त्यात मेथी टाकली आणि हलवून झाकण ठेवलं. चुलीवर तवा ठेवून पीठ मळून एकामागे एक अशा 15 भाकरी केल्या. निकारा पुढे ओढून त्या खमंग भाजल्या. अरे विनायका, विवाहाची बातमी आली की मुली लाजवून पळून जातात.
तूही लाजलास का रे? मामाचा आवाज स्वयंपाकघरात पोहोचला. त्याबरोबर येसू वहिनीही आत आली. मामंजी, तिने गोविंद मामाला हाक मारली. तोंडाला पदर लावून ती हसत बाहेर आली. संकेत करूनच तिने मामांना आणि बाबांना आत बोलावलं. नारायणही आत आला. भाकरी करण्यात मग्न असलेल्या विनायकाला पाहून मामा म्हणाले, अरे विनायका, मी तुला लग्नासाठी तयार राहा म्हणून म्हटलं, तर तू येणाऱ्या पत्नीला मदत करण्याची तयारी करायला सुरुवात केलीस. छान, गोल आणि खमंग झाल्यात ना भाकरी. विनायक हसला आणि तिथून उठला. येसू वहिनीने मेथीच्या भाजीत चण्याच्या डाळीचं पीठ टाकून खरपूस परतली. आता स्वयंपाकघरातच गोष्टी सुरू झाल्या. विनायका, तुला भाकरी येतात? बाबांनाही येतात. आई गेल्यावर अण्णा करायचे, बाबा शिकले. मग नाशिकच्या वास्तव्यात बाबा आणि मी खोली घेऊन राहायचो, तेव्हा एकदा बाबा एकदा मी स्वयंपाक करत होतो. अनेकदा जमतच नव्हतं काही, पण ठरवूनच प्रयत्न केला. तुटलेल्या मीच खाईन म्हटलं की मग साऱ्याच तुटायच्या. मग बाबांनी शिकवलं मला. हां, आता तुझ्या पत्नीला चिंताच नाही. स्वयंपाक आला. रांगोळी येते का? मामंजी, माझ्यापेक्षा तात्या भाऊजी छान रांगोळी काढतात बरं. अरे वा, मग ओखाणे पण पाठ असतील. व्याकरणातल्या छंद वृत्तासारखे. म्हणजे तात्या महाराजांनी विवाहाची मनाने पूर्ण तयारी केलेली दिसते. विनायक कशावरच काही बोलला नाही. हे गप्पांच्या ओघात कोणाच्या ध्यानातच आलं नाही. एरवी जेवताना काही बोलायचं नाही हा अण्णांचा दंडक आज पूर्णतः मोडला होता. गोविंद मामा सांगत होता, आपल्या तात्यापेक्षा ती 5 वर्षांनी लहान आहे, परंतु तिची शरीरयष्टी तात्यापेक्षा अधिक चांगली आहे. ठाण्याजवळ जवाहर कसबे या गावी राहणारे रामचंद्र त्रिंबक चिपळूणकर यांची यमुना ही कन्या. माई म्हणतात तिला. मुलगी देखणी आहे. भाऊराव चिपळूणकर जवाहर संस्थानाचे कारभारी आहेत. त्यांचा मोठा वाडा आहे. संपन्नता आहे. बहिणी भाऊ अशा भरल्या घरात यमुना वाढली आहे. सावरकर घरानं परंपरा, अण्णांची शिस्त, येसू वहिनीची स्नेहलता, कर्तृत्ववान बाबा, जहागिरी गेलेली त्यात झालेली चोरी आणि अण्णानंतर घराचा भार सांभाळणारा गणेश म्हणजे बाबा, विनायक शिकू इच्छिणारा आणि बाळ म्हणजे नारायण हा प्राथमिक शाळा संपून माध्यमिक शाळेत गेलेला. घरी 2 गायी, 1 कुत्रा, 1 मांजर, इथंपर्यंत मी सारं सांगितलं. मागून काही खोटं सांगितलं असं व्हायला नको. आणि पुन्हा पुन्हा मी सांगितलं की दोघांची शिक्षणं व्हायचीत. सध्या विनायक मॅट्रिकला आहे. त्याला बॅरिस्टर व्हायचं आहे. मग काय म्हणालेत भाऊराव चिपळूणकर? बाबांनी विचारलं. त्यांनी आनंदाने मान्य केलं आहे. ते म्हणाले, आमच्या लेकीसाठी बॅरिस्टर होणारा मुलगा असेल तर आमचाच तो गौरव असेल. आम्ही आमच्या होणाऱ्या जावयाचा पूर्ण खर्च करू. आमचा शब्द आहे. बाबांना मनस्वी आनंद झाला. त्यांच्या इच्छेनुसार आता विनायक तरी शिकणार होता. नावलौकिक मिळणार होता. सावरकर परिवाराचा उद्धार होणार होता. त्याने मामाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. मध्याह्नी नंतर मामा निघाला तेव्हा विनायक वाड्याच्या दारापर्यंत जात म्हणाला, मामा, मी संभ्रमित आहे. काही बोलू शकलो नाही, परंतु मी तुला स्वतः येऊन भेटेन. विनायका, तुझ्यावर माझा नितांत स्नेह आहे. तुझं अकल्याण कधीही करणार नाही याचा विश्वास आहे ना तुला? ज्या कन्येला मी पाहून आलोय ती सर्व दृष्टीने तुला योग्यच आहे. मामा, लोकविरुद्ध मला जायची इच्छा तर नाही, परंतु एकदा भेटता येईल मला? नाही तात्या, असं करणं योग्य नाही. तरीही मी विचारून कळवतो. चालेल, पुढच्या आठवड्यात तुला सांगेन. मामाला निरोप देऊन विनायक आत आला.
तिघही विनायकाच्या विवाहासंदर्भात बोलत होते. येसूवहिनी म्हणत होती, भाऊजी सडसडीत अंगकाठीचे, ही जराशी थोराड वाटते. येसूबाई, एक ध्यानात घ्या, तात्यारावांचे राष्ट्रीय विचार, त्याच्या शिक्षणाची आकांक्षा आणि प्रत्येकी सर्वसंपन्नता असतेच असं नाही. संसार म्हटला की सामंजस्य हे हवेच ना. माहेरी सुखात वावरणाऱ्या तुम्ही आज चुलीवर भाकरी करता आहात ना. घेतलात ना सांभाळून विनायकाला, अण्णांना, आम्हाला आणि बाळला. सारंच योग्य असेल म्हणूनच मामाने स्थळ आणलं ना. विनायक आत आलेला पाहताच बाबा म्हणाले, विनायका, आजपासून तू तात्याराव बरं का. उद्या कुणी विनायका म्हणून हाक मारायला नको. बाबा, सर्वांसाठी मी तात्याराव, परंतु मला विनायक नावाने हाक मारणारं ह्या जगात कुणी तर आपला असू द्या. आणि विवाहासंदर्भात मी अजून संभ्रमित आहे. मला विचार करू द्या. विनायक, संभ्रमित होण्याचं कारण नाही. देव आणि कर्म अशा दोन किल्ल्या असतात. दैवाची किल्ली नियतीकडे तर कर्माची किल्ली हातात असते आपल्या. कर्माची तीव्रता, मनातली उर्मी ही एक किल्ली आपल्याकडे असते. परंतु दोन्ही किल्ल्या जेव्हा एकत्रित लावल्या जातात तेव्हाच यशाचं दार उघडतं. खरं ना. दैवाने कदाचित तुझ्या हातात पत्नीच्या रूपाने एक किल्ली दिली आहे. तुझ्या परिश्रमाने, ध्येयाने, साधनेने तू स्वतःजवळची किल्ली लाव. यशासाठी दार उघडलेलं असेल. विनायक काही बोलला नाही. रात्री लवकरच तो आपल्या खोलीत आला होता. बाळ, बाबा, वहिनीशी अभ्यासाचं विचारत होता. आपल्या खोलीत आल्यावरही मनातली अस्वस्थता जात नव्हती. विवाह करावा, संसार करावा की राष्ट्रीय कार्यकर्ता विवाह हे बंधन मानावं. आपल्या प्रतिज्ञेचं काय मग. संसार म्हणजे दुसऱ्याच्या सुखाची जबाबदारी, तर राष्ट्राच्या स्वतंत्रतेचं काय. समजा पत्नीला हे कार्य आवडलंच नाही तर नित्य घरात विसंवादाचे नाद घुमतील, त्याचं काय. पत्नी आली की संसार आला, संसार आला की अपत्य आली. त्यांची दुखणी खुपणी, शिक्षण, नोकरी हे सारंच आलं. बाबारावांची दोन्ही अपत्य जगली नाहीत तरी आम्हा दोघांसाठी ते मात्या पित्याप्रमाणे राहेतच. त्यांच्यावरची जबाबदारी दूर करावी म्हटलं तरी ते शक्यच होत नाही. कारण राष्ट्राची स्वतंत्रता हे आपलं सत्य करण्यासाठीचं स्वप्न आहे. त्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची धडपड आहे. मित्रमेळा वाढता आहे. पेटती ज्वाला पाणी टाकून विझवणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. तुमच्यासह किंवा मी एकटाच स्वातंत्र्यासाठी लढेन, हे शब्द व्यर्थच आहेत का. त्याला आठवलं 1872 कुकापंथीयांनी सशस्त्र क्रांती केली होती आणि कुका रामसिंग रणजित सिंहाच्या गुप्त सेना दलातला. त्याला पारतंत्र्य इतकं अधिक डाचत होतं की त्याने ब्रिटिशांच्या राजवटीतलं सैनिक म्हणून पद नाकारलं. धर्मोपदेशक म्हणून गुप्त रूपाने जनजागृती करू लागला. हळूहळू त्याच्या विचारांचा एक संप्रदाय नामधारी पंथ म्हणून घोषित केला. अत्यंत सावधगिरी घेत त्याने आपल्या पंथाचा इतका विस्तार केला की पंजाबची 12 मंडलं करून 12 मंडलाचे प्रमुख नेमले. योजनाबद्ध त्याचं कार्य सुरू होतं. धर्म आणि प्रचार तंत्र या दोन्हींचा प्रसार तो करत होता. 1872 एक घटना घडली. कुक्याची एक गाय मारली गेली आणि त्याचा विपर्यास झाला. त्यांनी गुरु रामसिंगपर्यंत वार्ता आणली. रामसिंगांनी म्हटलं, हे प्रकरण संयमाने घ्या. आपला उद्देश आहे देशाचं स्वातंत्र्य. परंतु कुकापंथीयांनी शस्त्रच काढली. तेव्हा इंग्रजांनी त्या बंडखोर कुकीपंथीयांना तोफेच्या तोंडी दिलं. गुरु रामसिंग की फतह म्हणत ते सारे मृत्युमुखी पडले. रामसिंगला अटक करून त्याला सीमा पार केलं. तर असा रामसिंगचा आदर्श ठेवूनच आपण गुप्त संघटना केली. वर पाहता शिवजयंती, गणेशोत्सव करत राहिलो, परंतु गुप्त रूपाने सशस्त्र क्रांतीचा विचार पेरत राहिलो. आता संघटना जोर धरू लागली तर विवाहाचा प्रस्ताव घेऊन मामा आला.
दैव की कर्म, यश की अपयश हे ठरवायचं कोणी? विनायकाच्या मनात प्रश्नांचे आवर्त होते. नारायण येऊन झोपलाही होता. आपण कुठल्याही विषयात अतिच एकाग्र होतो असं त्याला वाटलं. तोही दुसऱ्या घाटेवर झोपला, परंतु विचार चक्र थांबत नव्हतं. विनायकाचा उत्साह वाढत होता आणि घरची आर्थिक स्थिती अधिकच मंदावत होती. आईनंतर अण्णा गेले आणि घर उद्ध्वस्त होऊ लागलं. बाबांनी दोघांची फी भरावी आणि काही घरखर्च चालावा, कुठेतरी नोकरी करावी आणि मग घेतलेलं कर्ज फेडावं असं ठरवलं होतं. परंतु नोकरी मिळत नव्हती. कर्ज कायम होतं. बाबा दाखवत नसले तरी त्यांच्या मुखावर चिंतेचं ओझं दिसत होतं. येसू वहिनीच्या हातून वरण पातळ होऊ लागलं. भाजीतलं तेल नावापुरतं आलं. बाबा एखादी भाकरी कमीच घेऊ लागले. बाळने स्वतःहून दूध पिण्याचं नाकारलं. कपिलेचा अंत झाला होता. एकच गाय उरली होती. तिचं दूध विकण्याची पाळी आली होती. तिच्यासाठी चारा आणणंही कठीण झालं. तेव्हा ती गाय बाबांनी मित्राला दिली. फक्त रोज 1 लोटी दूध द्यावं ही विनंती केली. मॅट्रिकचं शिक्षण इतकं सहज नव्हतं. विनायकला वाटायचं 5 घरी भिक्षा मागून जेवावं अशी स्थिती आली होती. बाबा आता दुष्काळी कामावर काम करू लागले होते. परंतु एक दिवस ते काम सोडून परतले तेव्हा येसू वहिनीने विचारलं, असे अवचित का परतलात? बाबा स्वतः संतप्त झाले होते. ते म्हणाले, त्या सोल्जरच्या हाताखाली काम करायचं नाही मला. आम्हाला नाही येत त्यांचे पाय चाटायला. शिक्षित नसतो तर अज्ञानवश मी तेही केलंच असतं. उपाशी राहीन, परंतु त्या इंग्रज सोल्जरच्या हाताखाली काम करणार नाही मी. आजवर स्वाभिमानाने राहिलेले बाबा मजूर म्हणून काम करू लागले तर त्यांचं मन विदीर्णच झालं असणार. त्यात 4-2 शब्द ऐकल्यावर संताप होणं सहज शक्य होतं. येसू वहिनी काहीही बोलली नाही. सावरकरांचं घराणं जहागिरीचं. रक्तातला हा असलेला अंश विसरता येत नाही पुरुषाला. स्त्री निवडुंगासारखी असते. कुठल्याही मातीत कुठल्याही परिस्थितीत ती वाढते. विनायक शांत होता वर करणे. आपण मॅट्रिकला आहोत. आपण काम निश्चित करू शकू. कदाचित संयमाने करू शकू असं मनातून त्याला वाटलं. त्याला अण्णांचे शब्द जसेच्या तसे आठवले. एक दिवस ते म्हणाले, मॅट्रिकला तू जाणार विनायका उद्या. तेव्हा असं समजू नकोस तू विद्वान झालास, तू सुशिक्षित झालास, सुसंस्कृत नाही. वाचनाने, सहअनुभूतीने आणि अनुभूतीने जे ज्ञान प्राप्त होतं ते मोलाचं आहे. तू वाच, अनुभव घे. अण्णा, मी एक विचारतो, मदत कराल मला? मला युनानी महाकवी होमरच्या महाकाव्याचा इलियडचा मराठीत अनुवाद करण्यासाठी मदत कराल? तुमचंच पुस्तक आहे ते. आम्हाला आवडलं होतं ते काव्य. महाभारत, रामायणप्रमाणे युनानच्या इतिहासात त्याला सर्वाधिक स्थान आहे. इलियडमध्ये ट्राय राज्याचं ग्रीक लोकांशी झालेल्या युद्धाचं वर्णन आहे. हे शौर्य किंवा वीर काव्य आहे. 24 वेगवेगळ्या पुस्तकातून एक सलग 15,693 ओळींचं ते महाकाव्य आहे. मी वाचलं ना, मला ते रामायणाशी मिळतं जुळतं वाटलं. इथं रावणाने तिच्या मोहापायी पळवून नेलं. तिथंही इलियनचा राजा प्रियमचा पुत्र पेरिसने स्पार्टाचा राजा मनेलाऊसची पत्नी हेलेनला पेरिसच्या अनुपस्थित पळवून नेलं आणि पुढे घडली राम रावण युद्धकथा. हो, म्हणजे तू पूर्ण वाचलंस तर? करू आम्ही सहकार्य. इसवीसनपूर्वी 800 ते 1000 वर्षांपूर्वीचं आहे. असं हे चालणारच. आसुरी महत्वाकांक्षा अखेर स्वतःचा घात करतात. एक काम कर विनायका. काय करू? पाणी आणू प्यायला? पण ते तर अगोदरच आणून ठेवलंय. अण्णा मनापासून हसले. त्यांच्या मस्तकावर हात ठेवत म्हणाले, विनायका, खरंच हुशार आहेस. आमचं काम म्हणत नव्हतो रे मी. आम्ही म्हणत होतो तू वेगवेगळ्या देशांचे संस्कृतीचे इतिहास वाच.
मानवी जीवनाचा तत्कालीन संदर्भ सापडतात अशा वेळी. खरं तर संदर्भ सापडले तरी शरीरात रोगाला सुरुवात झाली असली प्रत्यक्ष त्याचे दर्शन होत नाही. तसं इतिहासाचं मूळ संदर्भ लगेच लक्षात येत नाहीत. जे इतिहासाचं पहिलं पान म्हणून वाचतो त्या अगोदरपासूनच त्याची सुरुवात असते. आपण पहिलं वाचत नाही तर दुसरं पान वाचतो. ज्ञात इतिहासापूर्वीच अनेक घटना घडलेल्या असतात. अण्णा बोलत होते. विनायक भक्तिभावाने ऐकत होता. आता अण्णा नव्हते, परंतु पदोपदीने ते त्याच्याबरोबर चालणार होते. रात्र मध्यान्हीकडे वळत होती. आता अंथरुणावर झोपावं म्हणून विनायक वळला आणि त्याला एक गोष्ट आठवली. किती सत्य बोलले अण्णा. त्या दिवशी माळ्यावरून अरण्यके काढली त्यापूर्वीच अण्णा म्हणाले होते, काय शोधतोस माळ्यावर विनायका? तुम्ही केव्हा तरी म्हणाला होतात आपल्या माळ्यावर अरण्यके आहेत म्हणून. ते जाऊ दे, ये तुला सांगतो त्याविषयी, ये. त्या दिवशी अण्णाने हाक मारल्यानं तो खाली आला होता. त्यानं म्हटलं, काय सांगणार होतात? हेच की अरण्यके ही ऋषीमुनींना अरण्यात विद्यार्थ्यांना संथा देताना म्हटली होती. ती घरात वाचू नयेत. वाचल्यास घरात समस्या येतात. परंतु आम्ही ती माळ्यावर टाकली. पूर्वी बरीच अरण्यके होती. ती मुखोद्गत असायची आम्हाला. परंतु उपलब्ध 7 अरण्यकांचे ग्रंथ आम्हाला मिळाले. ते आम्ही माळ्यावर टाकलेत. उगाच घरात वाचायचे आणि घरावर संकट यायचं. श्रुती स्मृती पुराणोक्त असं आपण म्हणतो. मग ही अरण्यके मुखोद्गत करायला काय हरकत आहे? असा प्रश्न विनायकाला पडला होता. परंतु अरण्यक रानात जाऊन का म्हणायचं? विनायकाचा प्रश्न सहज होता. आणि ऋषीमुनी जे वैदिक ज्ञान देतील ते काय जनहितार्थ नसेल? वानप्रस्थाश्रमातच हे ग्रंथ वाचले जावेत असं अरुणे उपनिषदात का सांगितलं असावं? ऋग्वेदाची अरण्यक, ऐतरेय अरण्यक, शंखाय अरण्यक, तर सामवेदाची जैमिनीय अरण्यक, छांदोग्य अरण्यक आणि अथर्ववेदाचं एकही अरण्यक का नसावं? लोकव्यवहार आणि समाजभान, लोकनीती, लोकाचार त्यात आहे म्हणून. शुल्क यजुर्वेदाचं माध्यंदिन बृहदारण्यक, कृष्ण यजुर्वेदाची तैतरीय आणि मैत्रायणी अरण्यक या अरण्यकांची नावं ऐकूनच विनायकाला ती वाचण्याचा मोह आवरला नाही. अण्णा कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर माळ्यावर चढून ती अरण्यकं वाचली आणि परत माळ्यावर ठेवून दिली. पण त्यानंतर मात्र घरात आर्थिक अवकळा वाढतच गेली. तेव्हा अंधश्रद्धावर विश्वास न ठेवणारा विनायकही हादरला. फांदीवर बसावं आणि फांदी तुटावी तसं झालं होतं. मध्यरात्र होत आली होती. शिक्षण पूर्ण करायचं तर आर्थिक बाजू बळकट हवी. घरालाही काही मदत हवी म्हणून पैसे मिळवायलाच हवेत. हा विचार पक्का होऊन बाबांना न सांगता विनायकाने 15-20 रुपयावर नोकरी सुरू केली. भगूरच्या शाळेत असतानाही पैसे नसल्याने तो 2 वर्ष शिकू शकला नव्हता. 2 वर्ष पुढे भरून काढणं कठीण झालं होतं. परंतु त्याच काळात प्रचंड सपाटा होता वाचनाचा. अक्षर ओळख काय झाली आणि अक्षरांचा वर्षावच त्याने स्वतःवर केला. नाशिकला कानड्या मारुतीजवळ प्रथम राहायला गेला तेव्हा 2 वर्षांनी मोठा म्हणून मित्राने हिणवलंही प्रथम. परंतु त्या शिवाजी शाळेत त्याचं अफाट ज्ञान वाचन पाहून शिक्षकच चकितच झाले. त्यामुळे लोकमान्य टिळकांचा आदर्श आणि गौरव त्यांच्या यज्ञानासाठी लागणारी ही शाळा विनायकावर मनापासून प्रसन्न झाली. बाबांना विनायकांच्या नोकरीचं कळताच ते कळवळून म्हणाले, विनायका, तू आणि बाळनी नोकरी करावी हे आम्हाला मान्य नाही. आम्ही असमर्थ आहोत हे खरं आहे. परंतु तुम्ही दोघं आमचे बंधू नसून आम्हाला अपत्य समान आहात. यापुढे आमच्या कळत वा नकळत नोकरी करू नये. हेही दिवस जातील किंवा राहतील, परंतु तुझं ध्येय पूर्ण कर विनायका. स्वातंत्र्य सम्राट उडी घे विनायका. संसार तर स्वतःपुरते सारेच करतात, तू राष्ट्राचा संसार कर. विनायकाच्या नेत्रात मध्यरात्री पाणी तरारलं. एखाद्या पित्याप्रमाणे प्रतिपालन करणारे बाबा आणि मातेप्रमाणे असणारी वहिनी यांना त्याने मनोमन नमस्कार केला.
नाशिकला आल्यानंतर शाळा त्याचा गुणगौरव करू लागली आणि विनायकाच्या भविष्याची पानं उलटू लागली. नाशिक वैभव, लोकसेवा ह्या 2 वृत्तपत्राने त्याला संधी देत गौरव केला एवढंच नव्हे तर भुगूरचं पाणी वेगळंच आहे. पहिल्या भाषणाचं कौतुक झालं. ज्याचा कर पडत्या काळात सावरतो तो सावरकर, अशी ही कोटी त्याच्यावर झाली. प्रत्येक कौतुक स्वीकारताना त्याला बाबा येसूवहिनी आठवायची. चुलीच्या जाळाने तिचा रंग ताम्रवर्ण झाला आहे. झाडून झाडून हाताला घट्टे पडलेत. ती हसरी वहिनी, सागरगोटे खेळण्यासाठी आग्रह करणारी वहिनी मनोमन दिसताच तो नकळत हात जोडायचा. या क्षणीही त्याने हात जोडले आणि तो मनोमन म्हणाला, बाबा, मी शिकत राहिलो, तुम्ही कष्टात राहिलात. मॅट्रिक झाल्यावर मी नोकरी करून तुम्हाला सुखात ठेवायचा विचार करत होतो, परंतु तो विचारच राहिला. कारण विषम ज्वराने आजारी होऊन मी भगूरला आलो. वहिनीने मातेच्या ममतेने सेवा केली. तुमचे कष्ट दिसत होते. सर्वांची जुळवून घेत तुम्ही काम करत होतात. आत्ताच मी विषम ज्वरातून बरा झालोय. मॅट्रिकच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आहे आणि त्यात विवाहाचा प्रस्ताव घेऊन येणारा मामा. विनायकाला नेमकं काय करावं कळेच ना. नाशिकला केतकर सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती रानडे आले होते. विनायक शिवाजी शाळेत शिकणारा विद्यार्थी असा उल्लेख करत त्याला स्वागत गीत म्हणायला सांगितलं होतं. आंतरिक राष्ट्रीय भावना प्रगट करणारं स्वलिखित गीत त्यानं म्हटलं. बिंदूचे बनते तळे, हृदयी ह्या सृष्टीक्रमाशी धरा. हिंदू जे असतील ते मिळवूनी, एकी त्वरेनी करा. निंदुनी जनघातक सुख, देशाभिमान धरा. शुक्लेंदू समवर्धमान यश हो, विज्ञापना ही ईश्वरा. सभागृह टाळ्यांच्या आवाजाने निनादलं. न्यायमूर्ती रानडेंनी त्यांच्या गळ्यात घातलेला पुष्पहार त्याच्या गळ्यात घातला आणि कुठलाही क्षण वाया न घालवता विनायक म्हणाला, आपण एकसंग असू तर कुठलीही समस्या राहणार नाही. थेंब थेंब एकत्र आला तर तलाव होतो. सर्व हिंदू एकत्र आले तर कोणती समस्या असेल. म्हणून म्हणतो, स्वाभिमान असेल देशाचा तर एक व्हा. एक व्हा. हा राष्ट्राभिमानी कवी कोण? हा प्रश्न न्यायमूर्ती रानडेंनी कार्यक्रमानंतर त्याला विचारलाच. कवीला शासन करायचं आहे? नाही वत्सा, त्याचं कौतुक करायचं आहे. संयमाने विनायक म्हणाला, खरं तर ही कविता मला आवडली म्हणून म्हटली, संधी होती म्हणून म्हटली. ह्या कवितेचा राष्ट्राभिमानी कवी मी आहे. न्यायमूर्ती भारावले. एवढ्याशा वयात एवढा राष्ट्राभिमान. मग त्यांनी इतर चौकशी केली. ज्ञानसागर माझे अण्णा आणि ज्ञानसंपन्न पुस्तकं हे माझे 2 गुरु आहेत. क्रांतिकारक व्हावं ही इच्छा मनात असल्याने मी दररोज सूर्यनमस्कार घालतो. गोदावरीच्या रामकुंडात पोहतो. रानावनात फिरतो अगदी एकटाच. बरेचदा उघड्यावर झाडाखाली झोपतो. डोंगरावर वेगाने धावत जातो. उपवासही मुद्दाम करतो. शरीर घडवतो आणि मनही घडवतो. वत्सा, तू पुण्यात ये. मी तुला लोकमान्य टिळकांची भेट घालून देईन. खरं म्हणता? ते माझे देव आहेत. चाफेकर बंधू माझे आदर्श आहेत. मला शिकायचंही खूप आहे. विनायक भराभर बोलत होता आणि घोडागाडीतून त्याला त्याच्या घरापर्यंत पोचवणारे न्यायमूर्ती रानडे कौतुकाने ऐकत होते. त्याच्या घरी त्याला उतरवताना ते म्हणाले, बाळ विनायका, पुण्याला अवश्य ये हं. तसं सारं विनायकाच्या मनाप्रमाणे चाललं होतं. विनायकाला त्या रात्री गतजीवनाच्या इतिहासाची पानं उलटताना दिसत होती. त्याला आठवलं, एकदा मैनाबाईबरोबर त्र्यंबकेश्वरला गेला होता तो. त्र्यंबकेश्वर म्हणजे भट भिक्षुकांचंच गाव. तिथे होणाऱ्या कार्याने उपजीविका चालते हे सर्वांनाच ज्ञात होतं. परंतु एखाद्या कार्यासाठी एखादी दक्षिणा एका ब्राह्मणाने सांगावी तर दुसऱ्याने कमी सांगावी, तिसऱ्याने गोड बोलून श्रेष्ठत्व पटवून देत अधिकच दक्षिणा घ्यावी. धर्माचा, संस्कारांचा, नीतिमत्तेचा स्वार्थासाठी उपयोग करावा हे विनायकाला मान्य होईना. मैनाबाई, इथे सत्य काय ते कळत नाही.
गोकंपटी करून ज्ञानाचा कणही त्यांच्या किंवा आपल्या हाती गवसत नाही. का करायचं निरर्थक हे न कळणारे संस्कार? त्यापेक्षा भुकेलेल्याला अन्नदान करावं. ह्या नागबळी संस्काराने खरंच का शांत होणार आहे? जाती, उपजाती, कर्मकांड, स्वतःची श्रेष्ठत्व भावना ब्राह्मण जेव्हा सोडतील तेव्हा निरपेक्ष सेवा होईल. महिनाबाई ऐकत होती. पुढे विनायक बोलला नाही. इंग्रजांनाच देव मानणारे आणि त्यांची निस्सीम आणि अनन्य भक्ती करणारे, त्यांचं चरणामृत घेणारे हिंदूंच्या देवता आता सजीव होऊन या भारतात इंग्रजांच्या रूपात अवतरल्या की काय, असा प्रश्न विनायकाला पडत होता. शस्त्राच्या बळावर जो भारताच्या लोकांवर राज्य करतो तो तर देशाचा राजाच नाही तर देव कसा? हा प्रश्न विचारणार तरी कोणाला? अज्ञानी आणि गुलाम प्रवृत्तीच्या लोकांना? 8वा किंग एडवर्ड युनायटेड किंगडम आणि ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट झाल्याबरोबर त्याचा महोत्सव भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. नैतिक नियमांचं पालन न करणारा, राजघराण्याचे नियम रीती मान्य नसणारा एडवर्ड राजा झाल्याबद्दलचा उत्सव विनायकाला मान्य नव्हता. त्याच्या आनंदोत्सवाची भित्तिपत्रिका पाहून विनायकाचं मस्तक भडकलंच. मित्रमेळ्यातील मित्रांच्या मदतीने सर्व नाशिक शहरातील भित्तिपत्रिका फाडून दुसरी लिहून काढली. रातोरात सर्व भित्तिपत्रिकावर लिहिलं, तुमची राष्ट्रमाता ज्याने बटीक केली त्याचा आनंदोत्सव म्हणजे तुमची स्वतंत्रता ज्या दिवशी मेली त्या दुर्दैवी दिवसाचा वाढदिवस. पुढे त्यांनी लिहिलं, एडवर्ड हे आपले बाप तर तुमचे वडील तुमच्या मातुश्रीचे कोण? रातोरात ही भित्तिपत्रकं पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे कोणी केलं हे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु रात्री मित्रमेळ्यातल्या एकनिष्ठ मित्रांशिवाय कुणी नव्हते हे ब्रिटिश अधिकाऱ्यांना कसं कळणार? अधिकाऱ्यांनी प्रचंड धाकधपटशहा केली, पण 8 दिवस प्रयत्न करून हाती काही लागलं नाही. तेव्हा आता अधिक जागरूक राहून या हिंदूंना चांगला धडा शिकवण्याचा विचार त्यांनी मनात केला. पुरावाच हवा होता. मित्रमेळा आता जोरात कार्याला लागला. गावागावातून कार्यक्रम सुरू केले. राम रावण युद्ध यावर खणखणीत आणि समजेल त्याला निश्चितच समजेल आणि जागृत होईल हा विनायकाचा प्रयत्न सफल होत होता. एका गावकऱ्यांनी विचारलं, तात्याराव, राम रावण युद्ध लिहिलं, लोकांना आवडलं, परंतु हे मी का निवडलं हे विचारा ना. गावकरी गोंधळला. सीतेचं हरण म्हणजे स्वतंत्रता देवीचं हरण. राम म्हणजे सत्य, धर्म आणि मर्यादा. परंतु स्वतंत्रता गेली, सीताहरण झालं. ज्याने हे हरण केलं त्या रावणाचा समूळ नाश करणं हा रामाचा धर्म आणि कर्तव्य होतं. कवी गोविंद म्हणतात, परंतु आज स्वतंत्रता देवीचं हरण झालं तरी आपण हरण करणाऱ्या रावणांचाच गुणगान करणार का? आज आपल्यात पुरुषोत्तम राम कुणीच नाही का? असा प्रश्न विनायक विचारायचा तेव्हा सहस्त्रावधी लोकांच्या मनात काहीतरी करावं, उठावं, ब्रिटिशांविरुद्ध लढावं असं काहीतरी वाटू लागायचं. हे वाटणं विनायकाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं. तो प्रसन्न होता. मित्रमेळ्यातून अभिनव भारताची कल्पना आली. मित्रमेळ्यातले अत्यंत सचोटीचे कार्यकर्ते अभिनव भारताच्या गुप्त लढ्यासाठी सिद्ध झाले. हिंदू धर्मरक्षण, हिंदू लोकरक्षण, भारतभूमीच्या स्वतंत्रतेसाठी समर्पित असणारी ही सशस्त्र क्रांतीची आणि जहाल विचारांची, सरळ सरळ आरोप करून देशांची युद्धासाठी सज्ज झालेली ही संघटना विनायकाच्या मित्रमेळ्यातून तयार झाली. तेव्हाच्या बैठकीला बाबाराव हे होते. सर्वांना संबोधित करताना ते म्हणाले, तात्यांनी हाती घेतलेलं असिधारा वृत्त आहे आणि आपण सारेच त्यांच्या कार्यात स्वेच्छेने सहभागी आहोत. आम्ही भगूरचा हा तात्यासारखा परशुराम आम्ही तुम्हाला दिला आहे. 21 वेळा पृथ्वी निशस्त्रीय करणारा परशुराम आता ब्रिटिशच हद्दपार करतील, त्यांचा निपात करील यात आम्हाला तिळमात्र संदेह नाही. आपण सारेच प्रतिज्ञाबद्ध आहोत. भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी संसाराचं अग्निकुंड झालं तरी चालेल, परंतु ध्येय एकच, लक्ष्य एकच, स्वातंत्र्यप्राप्ती, स्वातंत्र्यप्राप्ती. त्यावेळी भारावून विनायकाने त्यांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक केला. तेव्हा ते म्हणाले,
आम्ही वयाने मोठे तरी आम्ही तुमच्या सुखदुःखात लक्ष्मण आहोत. श्रीराम तू आहेस विनायका. विनायक म्हणाला, बाबा हाती घेतलेलं असिधारा व्रत पूर्ण करता येईल? हो नक्कीच, बाबा बोलले. मध्यरात्र उलटून गेली होती. हे सारं सुरू होऊन मार्गस्थ होत असताना येणारा मामाचा विवाहाचा प्रस्ताव स्वीकारावा की नाही हा विचार करून संपत नव्हता. आणि होणाऱ्या पत्नीला भेटून आपण आपलं कार्य सांगावं आणि तिला सावध करावं, निदान कल्पना द्यावी अशी रीत नव्हती. मामाला तसं सांगितलं, परंतु भेटण्याची शक्यता कमीच. शिवाय जेव्हा जेव्हा मित्रमेळ्यात विवाहासंदर्भी चर्चा होते तेव्हा विनायक म्हणायचा, आपला जीव तर आपण समर्पित करायला निघालोय, मग आपल्या पत्नीचं काय होईल, अपत्याचं काय होईल, परिवार तरी मनापासून करेल का त्यांचं? आपली इच्छा आपलं देह पत्नीवर का लादावं? विवाह ही एक बेडी आहे, त्यातून अजन्म सुटका नाही. आपण गेलो तर परिवार रडेल काही वेळ, परंतु त्यांचं आपल्यापासून काहीही अडणार नाही. एक दिवस अशाच मित्रमेळ्याच्या बैठकीत रामदासी पंत मुकुल नावाचा तरुण आला होता, कोणाच्या तरी ओळखीने. तेव्हा तो म्हणाला, मी माझ्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे. काकांनाही मुलं नाहीत. गावागावात जाऊन शिवाजी आणि रामदास स्वामी यांच्या कथा सांगतो. शिवाजीला सर्व बाजूने सहकार्य करणाऱ्या रामदासांचा मी शिष्य. परंतु माझे माता पिता कळवळून म्हणतात, तुझ्यानंतर हा वंशच संपेल. मग तू काय ठरवलं आहेस? विनायकाने उत्सुकतेने विचारलं. विवाह केला तर वंश वाढेल, परंतु माझ्या कार्याचं काय? लोकजागृती करणं, स्वातंत्र्याची कल्पना देऊन लोकांना सिद्ध करणं हे कार्य गेली 10 वर्षे मी करतोय. माझं विवाहाचं वय उरलं नाही. 25 वर्षे उलटून गेलीत मला. धर्मसंकटात आहे मी. एकीकडे आई वडील, एकीकडे माझं लोकजागृतीचं कार्य आणि केव्हाही पकडलं जाण्याची शक्यता. त्या सभेहून परतल्यावरही मुकुलचे विचार जाईनात. त्याचवेळी गोमंतक वृत्तपत्रासाठी त्यांना कविता लिहून पाठवायची होती. तो कागद दौत टाक घेऊन बसला आणि नकळत रामदासपंत मुकुलच्या संदर्भात त्याला एक कविता सुचली. धर्मवीर्यत्व स्त्री संगे ज्याचे लुप्त न जो पेरी, तिलाच अपुल्या संगी धर्मवीर्यवती करी. धन्य धन्य तोची श्रीमान धर्मवीर चितोडचा. तू मुकुल तसे व्हावे होऊन तो त्या समचितेच. विशाल हा मनी माझ्या आकांक्षाही मज असे. अमुची देशभक्ती ती निर्नधिक सरोपमा. त्याने पुढे लिहिलं, आपल्याच विचाराने आपल्या स्त्रीला प्रभावित केलं, समजावलं तर येणारी पुढची पिढी वीर्यवान होईल. तेच विचार घेऊन विवाह ही एक समस्या नसून समाजाला ज्याप्रमाणे जागृत करून देश रक्षणार्थ घडवतो आहोत, तसं पत्नीला घडवलं तर आपली अपत्य वीर्यवान होऊन त्याच मार्गाने चालतील. परंतु आता मामाने शोधलेल्या मुलीचं हे पसंतच नसेल तर, किंवा आपण तिला ओळखू शकलो नाही तर, आपला संसार क्रांतीत भाग घेतलेला प्रचंड अडचणीत येऊ शकतो. विवाहाचा मार्ग आपण रामदासी मुकुलला जर सुचवला तर तो आपणही अवलंबला पाहिजे हे विनायकाला वाटलं. नाहीतर लोक म्हणायचे, लोकासांगे तत्वज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. आता नकोच होणाऱ्या पत्नीची भेट. अनायासे त्यांच्याकडून आपली शिक्षणाची इच्छा पूर्ण होणार आहे आणि येसूवहिनी बाबा यांच्या हाताखाली तीही स्वातंत्र्य समरात आपल्याला नक्कीच सहकार्य करेल. कुठेतरी प्रातःकालीन आरतीसाठी घंटानाद सुरू होता. याचा अर्थ संकेत मिळाला असं अण्णा म्हणायचे ते विनायकला आठवलं. विनायकनी पहाटे पहाटे उशीवर डोकं ठेवलं. निद्रा तर आता संपलीच होती. अनामिक मार्गावर जाण्याची स्वप्न घेऊन तो स्वतःशीच प्रसन्न हसत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.